नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चिक्की करून दाखवणार आहे. आता मी शेंगदाणा फोडून घेते. आपल्या घरच्या शेंगा तेवढी वाटीभर आपल्याला शेंगदाणा फोडून घ्यायचे. आपल्या घरच्या शेंगा आहेत. घरच्या शेंगा असल्याशिवाय हवस फिटत नाही बघा खायची. घरच्या शेंगा असल्या भरपूर माणूस काय बी कुठल्याही वस्तू करतं खातं. एकाचं शेंगदाण कसं जुकणीच असते. चिक्की करण्यासाठी एक फुल वाटी गूळ घेतलाय आणि सपाट वाटी शेंगदाणे घेतलेत आणि तूप घेतले. एवढं साहित्य घेतलंय. आता शेंगदाणा भाजण्यासाठी तवा ठेवून घेऊ चुलीवर. तर तव्यात शेंगदाणा टाकून घेते. आता शेंगदाणा कडक भाजून घ्यायचे बघा आपल्याला. असं हलवून हलवून कडक भाजलं म्हणजे कुठे होत्यात चांगल्या. लाल जरद कलर येतो शेंगदाण्याला. तेव्हा किती लाल शेंगदाणे झालेत. आता अजून थोडं गडीभर हालीते ह्याला आणि लाल भाजून घ्यायचे. तेव्हा आता कडक शेंगदाणे भाजलेत काढून घेते. आता शेंगदाणा 5 मिनिटं आपण गार होऊन देऊ म्हणजे त्याच्या वरची साल निघन आणि फुटतो बी शेंगदाणा म्हणजे 2 फुटे होत्यात. आता शेंगदाणा चोळून घेते म्हणजे वरची साल हे निघत आणि फुटे बी करायच्यात. आता ही साल निघलेली पाकडून घेते. आता हे काय काय शेंगदाणे राहिलेत ना फुटे व्हायचे आता ते फुटे करून घेऊ. आता साल आता हे शेंगदाण्याची साल काढून फुटे करून झाले बघा. आधी आता पोळपुटाला तूप लावून घेते म्हणजे आपल्याला पोळपुटावर चिक्की करायची. गावरान तूप आहे आपल्या घरचं. असं चौकोन पसरून घ्यायचं बघा पोळपुटाला म्हणजे चिटकत नाही खाली. ते आता पोळपुटाला तूप लावलंय म्हणजे चिक्की चिटकून आहे म्हणून लावलंय बघा. आता चिक्कीसाठी कढई ठेवून घेऊ चुलीवर. आता 2 चमचे तूप घालून घेते कढईत. आता तूप गरम झालंय. आता गूळ टाकून घेते ह्याच्यात. आता का आपल्याला पाणी टाकायचं नाही ह्याच्यात. आता ह्याचा हलवून पाक तयार करून घ्यायचा बघा गुळाचा. आता ह्याला 5 मिनिटं चांगला हलवून घ्यायचं म्हणजे पाक तयार होतोय. आपल्याला काय पाणी बिणी टाकायचं नाही. तेव्हा आता ह्याच्यात तूप टाकून घेतलेलं आहे आपल्या गावरान गायचं. किती खमंग वास येतोय बघा ह्या तुपाचा. आता चिक्की तर लय भारी लागणार आहे बघा. आता पाक झालाय का आपल्याला बघायचंय. पाण्यात टाकून बघते जरा.
तेव्हा गोळी झाली बघा, भारी चाचणी आली. आता खाली उतरून घेते आणि शेंगदाणा टाकायचे त्याच्यात. आता शेंगदाणा टाकून घ्यायचे ह्याच्यात, हलवून घेते चांगलं ह्याला. आता चांगलं हलून झालंय. आता पळपुटावर घेते, पसरून घ्यायला त्याला. आता ह्याला जरा पसरून घेते असं बेलण्याने चौकडून. आता हे किती गोल गरगरीत व्हायला लागले बघा. आता बेलण्याने चौकून गोल करून घ्यायची आता. आता किती बेलण्याने चांगली पसरून घेतली बघा. आता पातळ झाली आता चांगली. आता गरम आहे त्यावर कापून घेते, परत कापणार नाही कडक झाल्यावर. आता हे कापून झाली बघा. 5 मिनिट आता गार होऊन द्यायची आणि मग काढून घ्यायची. आता हे चिक्की गार झाली. आता काढून घेते. आता हळूहळू जशी निघन तशी काढून घ्यायची. ही झाली आपली चिक्की काढून. मंडळींनो, तुम्हाला चिक्की कशी वाटली आता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या खायला.